शिमलामध्ये 2 वर्ष झाले करतो. बरं. आणि साहेबांचं शेड्यूल यावर्षी चालू झालं. हा, या वर्षाला कसं आहे, तुम्हाला काय वाटलं फरक? साहेबाचं शेड्यूल घेतल्यापासून टनेज वाढले भरपूर. 13,000 गाडीमध्ये 50-55 टन माल काढलाय तुम्ही आतापर्यंत. आणि जवळजवळ 20 तोडं झाले. मग ह्याच्या आधी निघत होता एवढा? नव्हता. मागच्या 2 वर्षाखाली फेल गेला होता. 1,30,000 दिवस मध्ये. त्यामुळे तुम्ही शोधत साहेबांपर्यंत आला. मग यावर्षी तुम्हाला एकदम आता सध्या खरबूज पण लागवड आहे तुमची? खरबूज लागवड आहे. ट्रीटमेंट साहेबांकडे आहे. खरबूज लागवड आणि आता मिरची पण नवीन लागलेली. नवीन मिरची पण लावलेली. ते पण साहेबांकडे ट्रीटमेंट चालू आहे. माझं नाव अमर देशमुख. मी पहिल्यांदाच करतोय प्लॉट. आता चालू होईल 1-8-10 दिवसात माझा प्लॉट. त्या मित्रांकडून ऐकूनच भुजबळ सरांशी संपर्क साधला मी आणि त्यांच्या ट्रीटमेंटमुळे एकदम उत्तम आहे प्लॉट. ह्याच्या आधी तुम्ही काय करत होते, म्हणजे कुठला प्लॉट करत होते? नाही, ह्याच्या आधी मी काय नाही, पहिल्यांदाच केलं. फक्त यांचं बघून कॉन्फिडन्स आला, मग तुम्ही धाडस. मित्र आहे त्यांचं बघून मी कॉन्फिडन्स आला, सगळ्यांचं बघून. ह्या सहसा भाजीपाला उतरायचं म्हणल्यावर, डोबळीमध्ये उतरायचं म्हणल्यावर धाडच पाहिजे. यांचं बघितल्यामुळे बघून आणि साहेबांच्या ट्रीटमेंटमुळे धाडस केलं की ह्याच्यात फेल जात नाही ही गॅरंटी. त्याच्यामुळे धाडस केलं. तुमचं नाव? माझं नाव जीवन मासा. बरं. पहिल्यापासून साहेबांचं शेड्यूल वापरलं होतं. यावर्षी का मागच्या वर्षी? नाही, ह्या वर्षी पहिल्या वर्षीच केली. आणि पहिल्यापासून शेड्यूल फॉलो केल्यामुळं 13,000 काढीत 60 टन निघाला. 13,000 काढीत 65 टन माल निघाला तुमचा. काय 13,000 काढीत किती निघाला माल? 65 टन. म्हणजे एका एकरात 65 टन निघाला. ह्याच्या आधी तुम्ही किती वर्ष झालं करताय? नाही, पहिल्याच वर्षी केलं. पहिल्याच वर्षी केलं आणि पहिल्याच वर्षी 65 टन. हा ऐकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी थोडंसं नवल आहे बरं का, पहिल्याच वर्षी. कारण की बरेच वर्ष लोक करतात. साहेब शेड्यूल पहिल्यापासून फॉलो केलं. साहेबांनी शेड्यूल फॉलो केलं, मग अडचण आलीच नाही. पहिल्यापासून डायरेक्ट साहेबांची. म्हणजे तुम्हाला कुठून कळालं साहेबांबद्दल? म्हणजे मेन सोर्स गुंड साहेब आहे. गावात सगळं तो पिक्चर कुठे आहे? दोघा ही दोघं भाऊ आहेत. बरं. त्यांचं बघून तुमचं नाव सांगा? गोवर्धन सोळंकी. कुठल्या पीक सध्या? टमाटर मिरची आता लागवड केली. बरं. हे आधी यावर्षी कुठले शेड्यूल घेत होता तुम्ही? कशासाठी घेत होता? टमाटर ह्याच्या आधी मिरची होती साहेब. किती म्हणजे किती एकर होती? 21+10,000 होती आणि आपली इंडी साखर 10,000 रुपये. ती हरिता. बरं. चांगलं उत्पन्न निघालं, भरपूर निघालं. मग ह्याच्या आधी तुम्ही काय करत होता? मिरची करत होतो, फेलच होतो आजपर्यंत. बरं. साहेबांना भेटायच्या आधी मिरची करत होता? करत होतो, 5-6 वर्षापासून करतो. फेल झालं. पण तुमच्या एरियात मिरची करते म्हणा. मिरची टमाटो करते, 2-3 तोडं झाले की गुंडाळाचा खर्च बी निघत नव्हता. खर्च बी निघत नव्हता. आता किती तोडं घेतलं तुम्ही इंडियाचं साहेबांच्या हान राहिल्यावर? जवळजवळ 18-19 तोडं घेतली. 18-19 तोडं कंटिन्यू घेतलं. मी इंडियाचं बी घेतलं आणि त्याचं 21+ साहेबांकडून घेतलं. टनेज किती गेलं? किती टनापर्यंत गेलं? काय तरी 80-90 पर्यंत गेलं असं दोन्ही म्हणून 90 टनापर्यंत गेले. 21+ 10,000 रोप. 45-45 टन. म्हणजे दोन्हीला 45-45. तेवढं झालंय का? झालं. नाव कसं आहे बाले तुमचं? थांबा डबल सांग. माझं नाव तौफिक शेख. मी 2015 पासून मिरची लावतोय. 5 ते 6 तोड्याच्या वरी कधीच गेलो नाही. साहेबाचा शेड्यूल घेतल्यापासून 18-19 तोडे झालेत माझे. म्हणजे यावर्षी चालू केलं? हे चालू वर्षात गेलेलं आहे. कुठली व्हरायटी? बसंत लावली. 21,000 काढीत 90 टन माल गेला आपला आतापर्यंत गेला. आता दुसरी लावली आपण मिरची, त्याचे 4 तोडे झालेत, 22 टन माल गेला आतापासून साहेबाच्या शेड्यूलमुळेच. बरं. तुम्हाला साहेबांचं कुठून कळालं होतं ना? बरं, कशामुळे तुम्ही सर्च केलं? आम्ही सर्च केलं ते कुठली व्हरायटी? 21 हनी जो प्लॉट होता कंपनीच्या साहेबाकडून आम्हाला साहेबाचा नंबर भेटला. कन्स्टिंग करतात म्हणून प्लॉट बघण्यासाठी. मग तुम्ही खास शेड्यूल घ्यायला तिथं आलतो. आम्हाला नर्सरीचं नावही माहित नव्हतं, काय नव्हतं. फक्त बजबळकर साहेब ह्या नावानं आम्ही तिथवर आलो होतो. किती किलोमीटर आहेत ना साहेबांचं नर्सरी? 140 किलोमीटर. तुम्ही 140 किलोमीटर खास शेड्यूल द्यायसाठी साहेबाकडे भेटण्यासाठी किती वेळा गेला तुम्ही आतापर्यंत? म्हणजे माझं काय म्हणणं आहे, तुम्ही 2015 पासून करताय बरोबर आहे. ह्याच्या आधी तुम्ही 8 वर्ष शेती केली आहे, तुम्ही ढोबळी लावली आहे. याच वर्षी तुम्हाला 140 किलोमीटर जावं का वाटलं? बरं, एकदा गेला ठीक आहे, दुसऱ्यांदा कशामुळे गेला? आम्हाला साहेबांचा आम्हाला भरपूर रिझल्ट भेटला. आम्हाला अपेक्षापेक्षा जास्त आम्हाला तिथं दिसायला. म्हणजे इथं काय म्हणते त्याला, 140 किलोमीटर गेल्यासारखं तेवढं उत्पन्न चीज व्हायला आम्हाला. आम्ही गेलो फिर. बरं. ब्लॅक थ्रिपचं नावच नाही. काय विषय नाही. थ्रिप्सनं गाठला मला ब्लॅक थ्रिप.
साहेबांनी शेड्यूल फॉलो केल्यावर काय होतच नाही ही काय होतच कॉन्फरन्स नाही आम्हाला गॅरंटी सगळ्यांना गॅरंटी झाली त्यामुळे एकाला चिटकून एकाला चिटकून एक जुळत आता गेले सगळे. सगळ्या आता जुळत जवळपास गेलं. किती शेतकरी आहेत तुमच्या इथं आता आम्ही एवढी 10 का 8 जण आहोत. 10-11 नंतर आहेत तुम्ही. हा आणखीन कोणाला काय सांगायचं